Hello, future officers. Myself Suraj Thorat and welcome to the Concept Builder Academy. आजचा जो आपला आर्टिकल आहे याचा कंटेक्स्ट म्हणजे रिसेंटली आपल्याला असं बघायला मिळतं की जेन झेड किंवा जेन झी जे आंदोलन आहे जे कॉक्रोच जनता पार्टी यांनी सक्सेसफुली त्यांनी कॅरी आउट केलं, तर त्याच्या कंटेक्स्टमध्ये ना लोकसत्तामध्ये खूप छान आर्टिकल आलं होतं की अशा पद्धतीच्या ज्या काही वर्ल्डमध्ये जनरेशन झेड किंवा जेन झी आंदोलन जे आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीनं त्या आंदोलनाला म्हणजे त्यांची जी मुवमेंट होती त्यांना पॉझिटिव्ह स्टेपमध्ये कशा पद्धतीनं ट्रान्सफॉर्म केलं ते या आर्टिकलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता हे जे आर्टिकल आहे ना, तर ह्या आर्टिकलमध्ये वर्ल्डमधले जे काही एक्झाम्पल्स आहेत अशा सगळ्या मुवमेंट्स आहेत ज्यांनी काय केलेलं आहे, जेन झी यांनी कॅरी आउट केलेल्या आहेत. मग एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्यासाठी याच्यामधनं काय महत्वाचं आहे, तर इथे दिलेले जे एक्झाम्पल्स आहेत तर हे आपल्या आन्सर रायटिंगमध्ये आयदर GS1 पेपर असो तुमचा, GS2 पेपर असो, GS3 असो, GS4चा असो किंवा एसएचा पेपर असो, तर हे जे एक्झाम्पल्स या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेले आहेत, मग नेपाळ असेल, बल्गेरिया असेल, बांगलादेश असेल, मेक्सिको असेल, फिलिपिन्स असेल, मादागास्कर असेल, इंडोनेशिया असेल किंवा रिसेंटली जे भारतामध्ये झालेले एक्झाम्पल आहे, तर ते आपण आपल्या एक्झामिनेशन मध्ये कशा पद्धतीनं यूज करू शकतो हे आपण बघणार आहोत. ठीक आहे, म्हणजे जर GS1चा जर आपण इथं विचार केला, फॉर एक्झाम्पल भारतीय समाज आणि जगामध्ये जे काही गोष्टी चाललेल्या आहेत की वर्ल्ड अफेअर्स, याच्यामध्ये आपण काय करू शकतो, याला या टॉपिक मध्ये कनेक्ट करू शकतो. आता इथं ना एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे काय की ज्यावेळेस आपण GS पेपर 1 मध्ये सोसायटीचा पार्ट बघतो ना, तर त्यामध्ये आपल्याला युथ हा टॉपिक येतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, युथ आणि डेमोग्राफी. आता काही वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण इंडियामध्ये तुम्ही हा शब्द ऐकलेला असेल की डेमोग्राफिक डिव्हिडंड हा शब्द तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये ऐकलेला असेल. ठीक आहे, तर मग ज्यावेळेस डेमोग्राफिक डिव्हिडंड आपल्याला आपल्या कानावर शब्द पडतो तर आपल्याला असं लक्षात येतं, म्हणजे सोपा जर तशा भाषेमध्ये जर अर्थ बघितला तर आपल्याला असं कळतं की इंडियाची जी काही युथ आहे किंवा वर्किंग पॉप्युलेशन आहे, तर ज्यावेळेस आपण वर्ल्डमध्ये कम्पेअर करतो तर भारतामध्ये वर्किंग पॉप्युलेशन एज जे आहे ना, तर हे सगळ्यात जास्त आहे. त्याला आपण काय म्हणतो की डेमोग्राफिक डिव्हिडंड असं म्हणतो. पण त्यांच्या बरोबर येणारे जे काही प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या युथला आपण जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये जर आपण त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन जर घडू शकत नसून, तर अशा प्रकारचे आपल्याला डिसेंट सोसायटीमध्ये बघायला मिळतात. म्हणजे आयदर युथला जर आपण एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड केली नसेल किंवा सोसायटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर एम्प्लॉयमेंट असेल, तर ही जी डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे ना, तर ती आपल्याला काही दिवसामध्ये डेमोग्राफिक डिझास्टर त्या ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे कशा पद्धतीनं युथचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे हे प्रोडक्टिव्ह इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये न होता कशा पद्धतीनं सोसायटीमध्ये अनरेस्ट क्रिएट होऊ शकते किंवा युथ हे सेक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हनं कशा पद्धतीनं चॅलेंजेस क्रिएट होऊ शकतात. म्हणजे त्यांचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, तर हे प्रोडक्टिव्ह इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये न होता की सेक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हने जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की त्यांचं पोलरायझेशन असेल, मोबिलायझेशन असेल, हे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी दुसऱ्या अनइथिकल ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. फॉर एक्झाम्पल आपण रिसेंटली काही दिवसापूर्वी बघितलं होतं की इंडियामधले जे काही युथ वगैरे असतील, तर हे रशियन मिलिटरीमध्ये कशा पद्धतीने त्यांचा सहभाग आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो किंवा ISIS मध्ये रिक्रुटमेंट आपल्याला कशा पद्धतीने इंडियामध्ये त्या पर्टिक्युलरली अनएम्प्लॉइड युथची त्या ठिकाणी बघायला मिळत होती. तर हे काय आहे की एक डेमोग्राफिक डिव्हिडंड कशा पद्धतीनं डेमोग्राफिक डिझास्टरमध्ये कन्वर्ट होतं. आता जस्ट तुम्हाला मी काय सांगितलं, एक एक्झाम्पल सांगितलं की फॉर एक्झाम्पल GS1चा जर आपण पेपर कन्सिडर करतो त्याच्यामध्ये सोसायटीचा पार्ट आहे. मग हे जे इंडियामध्ये युथ आहेत तर त्याला आपण काय कन्सिडर करतो की डेमोग्राफिक डिव्हिडंड किंवा वर्किंग पॉप्युलेशन त्याला कन्सिडर करतो. त्याचा जर प्रॉपर युटिलायझेशन आपण जर केलं नाही किंवा त्यांना जर वेगळ्या ठिकाणी म्हणजे चांगल्या ठिकाणी जर त्याला इकॉनॉमीमध्ये मूव्ह केलं नाही, त्यांना स्किल असेल, रिस्किल असेल किंवा एम्प्लॉयमेंट जर आपण प्रोव्हाइड केली नाही, तर ह्याच डेमोग्राफिक डिव्हिडंडचा आपल्यासाठी कशा पद्धतीने डिझास्टर क्रिएट होऊ शकतो हे तुम्हाला मी एक्झाम्पल मधनं सांगितलं. ठीक आहे, आता अशा पद्धतीचे जे काही एक्झाम्पल्स आहेत, ज्यावेळेस तुम्ही GS2चा पेपर बघता तर मग गव्हर्नन्सच्या पर्स्पेक्टिव्ह आपण याच्यामध्ये काय सांगू शकतो की कशा पद्धतीनं हे गव्हर्नन्सचं फेल्युअर आहे. म्हणजे याच्यामध्ये जे एक्झाम्पल्स प्रोव्हाइड केलेले आहेत, फॉर एक्झाम्पल काय की भ्रष्टाचाराचं जर एक्झाम्पल घेतलं तर आपल्याला असं लक्षात येतं की फिलिपिन्समध्ये किंवा मादागास्करमध्ये करप्शनमुळे कशा पद्धतीनं युथचं मोबिलायझेशन झालं होतं. सिमिलरली ज्यावेळेस आपण बल्गेरियाचं एक्झाम्पल बघतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक इनस्टॅबिलिटी जी आहे कशा पद्धतीने ही युथला अफेक्ट करते. सिमिलरली ज्यावेळेस आपण बांगलादेशचं एक्झाम्पल बघतो त्यावेळेस आपल्याला असं कळतं की रिझर्वेशनचा जो काही गव्हर्नमेंट जॉबमध्ये इश्यू आहे कशा पद्धतीने युथला अफेक्ट करते. ठीक आहे, म्हणजे
सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की ज्यावेळेस आपण GS2 ला किंवा गव्हर्नन्सच्या फेल्युअरला आपण हे एक्झाम्पल कनेक्ट करतो तर आपल्याला असं लक्षात येतं की गव्हर्नन्स मधली ट्रान्सपरन्सी असेल, त्यांची अकाउंटेबिलिटी असेल किंवा सेन्सिटिव्हिटी असेल, प्रशासनाची जी आपण सेन्सिटिव्हिटी म्हणतो ना, किंवा प्रशासनाची असलेली संवेदनशीलता युथबद्दल, ही कशा पद्धतीने आपण त्याला काय करू शकतो, ही कनेक्ट करू शकतो. मग सिमिलरली आपल्याला आपल्या GS2 मध्ये रोल ऑफ सिव्हिल सोसायटी हा सुद्धा टॉपिक आहे. मग त्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा आपण काय करू शकतो, हे जे एक्झाम्पल्स आहेत किंवा जर आपल्याला एक्झामिनेशन मध्ये अशा पद्धतीने जर क्वेश्चन विचारण्यात आला की रोल ऑफ सिव्हिल सोसायटी, तर मग त्यावेळेस तुम्ही काय करू शकता की कशा पद्धतीनं समाजाचं जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे किंवा जे कॉन्ट्रीब्युशन आहे, आयदर मग ते नॉन स्टेट ऍक्टर असतील, ठीक आहे, तर हे सरकारला जाब विचारण्यामध्ये कशा पद्धतीनं त्यांचं स्वरूप बदललेलं आहे किंवा कशा पद्धतीनं ते मुवमेंट कॅरीड आउट करतात हे सुद्धा आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. ज्यावेळेस आपण GS3 विचार करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल अर्थव्यवस्था किंवा इंटरनल सिक्युरिटी, मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं होतं GS1 चा रेफरन्स देत असताना, जर आपण युथला प्रोडक्टिव्ह इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये जर आपण ट्रान्सफॉर्म केलं नाही तर त्यांचं काय होतं की मोबिलायझेशन आपल्याला दुसऱ्या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणजे पोलरायझेशन असेल किंवा सोसायटीमध्ये अनरेस्ट क्रिएट करणं असेल किंवा ज्या काही थ्रेड क्रिएट करणाऱ्या ऍक्टिव्हिटीज असतील, तर अशामध्ये युथचं काय होतं की त्या ठिकाणी आपल्याला डायव्हर्जन त्या ठिकाणी बघायला मिळतं. मग या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, ISISचं एक्झाम्पल प्रोव्हाइड करू शकता किंवा इंडियामध्ये जर बघितलं तर नक्सलिझमचं त्या ठिकाणी एक्झाम्पल, इंटरनल सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्ह तुम्ही काय करू शकता, ह्या टॉपिकला कनेक्ट करू शकता. म्हणजे सांगायचं काय, युथ हा जो आहे तर हे काय करतो माहिती का की त्यांना एम्प्लॉयमेंट जी असते ना तर ही गव्हर्नमेंटकडनं एक्सपेक्टेड असते. जर गव्हर्नमेंट तेवढ्या प्रमाणामध्ये जर एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करत नसेल तर मग ऑटोमॅटिकली सोसायटीमध्ये काय होतं की ते युथ अनएम्प्लॉयड होतात. आता ही जी अनएम्प्लॉयमेंट आहे तर हे कशाचं रिप्रेझेंटेशन आहे, तर इकॉनॉमिक इनइक्वॅलिटीचं रिप्रेझेंटेशन आहे. आणि ज्यावेळेस सोसायटीमध्ये आर्थिक विषमता वाढते किंवा जे काही रिसोर्सेस वगैरे आहेत तर यांचं डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित होत नाही, तर त्यावेळेस काय होतं की युथमध्ये तो अँगर क्रिएट होतो आणि हा अँगर क्रिएट झाल्यामुळे काय होतं की त्यांचं मोबिलायझेशन ह्या दुसऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, तर मग हे सुद्धा आपण काय करू शकतो की कशा पद्धतीनं जे काही संसाधन असेल त्यांच्या संपत्तीचं गैरवापर असेल किंवा दुसऱ्या पद्धतीनं डायव्हर्जन जर व्यवस्थित केलं नाही किंवा इक्वल डिस्ट्रीब्युशन जर केलं नाही तर त्याचा परिणाम कशा पद्धतीनं वाईट होऊ शकतो, तर हे सुद्धा तुम्ही काय करू शकता की GS3च्या पर्स्पेक्टिव्हनं त्या ठिकाणी कनेक्ट करू शकता. मग आयदर मग इकॉनॉमीमध्ये कशा पद्धतीनं मोबिलायझेशन होतं त्याला सुद्धा कनेक्ट करू शकता किंवा हा इश्यू इंटरनल सिक्युरिटीचा इश्यू असेल तर कशा पद्धतीनं तो इम्पॅक्ट करतो हे सुद्धा त्या ठिकाणी कनेक्ट करू शकता. फायनली ज्यावेळेस आपण एसए टॉपिकच्या पर्स्पेक्टिव्हने याचं जर कनेक्शन एस्टॅब्लिश करायचं म्हटलं तर काही दिवसापूर्वी आपल्याला UPSCच्या PYQ मध्ये हा आपल्याला क्वेश्चन त्या ठिकाणी बघायला मिळतो. फॉर एक्झाम्पल काय की पॉवर्टी एनिवेअर इज अ थ्रेट टू प्रॉस्पेरिटी एव्हरीवेअर. मग ह्यामध्ये एक्झाम्पल बघत असताना आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो की कशा पद्धतीनं वर्ल्ड मधली जी एक मुवमेंट आहे तर ही दुसऱ्या मुवमेंटला इम्पॅक्ट करते किंवा वर्ल्ड मध्ये जर समजा तुम्ही एका सोसायटीमध्ये जर त्या ठिकाणी पॉवर्टी जर बघत असाल तर ते पॉवर्टीचे रिझन वेगवेगळे असू शकतात. जसं मी तुम्हाला GS1 मध्ये कनेक्ट करताना सांगितलं असेल किंवा GS3 मध्ये आर्थिक विषमता असेल किंवा संसाधनांचा गैरवापर कशा पद्धतीने केला जातो आणि हा गैरवापर झाल्यामुळे कशा पद्धतीनं युथचं मोबिलायझेशन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. मग त्याचं लिंकेज तुम्ही काय करू शकता की पॉवर्टी बरोबर किंवा पुअर्टी बरोबर त्याचं लिंकेज त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करू शकता. सिमिलरली जर आपण येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये या इथं जे सगळे एक्झाम्पल्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत याचं जर कनेक्शन आपल्याला जर एस्टॅब्लिश करायचं म्हटलं तर एसए टॉपिक मध्ये पर्टिक्युलरली ज्यावेळेस आपल्याला डिजिटल मीडिया आणि युथ आपल्याला त्यावेळेस कनेक्ट करायचं असं टॉपिक त्यावेळेस सुद्धा तुम्ही काय करू शकता, इथे जे एक्झाम्पल्स प्रोव्हाइड केले ते देऊ शकता. किंवा लास्ट इयरचा तुम्ही जर MPSCचा 2025चा एसए पेपर जर बघितलेला असेल तर तेथे सुद्धा एक युथ टॉपिक आलेला आहे. म्हणजे त्या टॉपिकमध्ये काय मेन्शन करण्यात आलेलं आहे की टुडेज युथ स्टँड ऍट द क्रॉसरोड ऑफ एन्झायटी आणि ऑपॉर्च्युनिटी अशा पद्धतीचा किंवा अँगर किंवा ऑपॉर्च्युनिटी अशा पद्धतीचा. म्हणजे इथं आपल्याला एका साईडला काय दिसतं की युथमध्ये ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आहे किंवा इकॉनॉमीमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत किंवा सोसायटीमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहेत, पण दुसऱ्या साईडला त्यांच्यामध्ये काय आहे, एन्झायटी आणि अँगर हे सुद्धा आहेत. इथं तुम्ही जे एक्झाम्पल्स आहेत ज्यावेळेस तुम्हाला कशा पद्धतीने अँझायटी असेल किंवा अँगर असेल तो बाहेर पडतो, जर एक्झाम्पल्स त्या डायमेन्शन्स मध्ये क्रिएट करायचे असतील तर तुम्ही काय करू शकता, इथे जे सगळे एक्झाम्पल्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. मग इंडियामधलं कॉक्रोच जनता पार्टीचं एक्झाम्पल्स असेल किंवा वर्ल्डमध्ये फॉर एक्झाम्पल नेपाळमधलं कशा पद्धतीनं रिसेंटली आपल्याला अनरेस्ट बघायला मिळाली होती ते असेल किंवा बांगलादेशमधलं अनरेस्ट असेल किंवा वर्ल्डमधले आणखी तुम्हाला जर दुसरे एक्झाम्पल द्यायचे असतील आयदर मेक्सिको असेल, त्यानंतर मोरोक्को असेल किंवा बल्गेरिया असेल, तुम्ही सुद्धा काय करू शकता
त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी क्रिएट करण्यासाठी इथे जे एक्झाम्पल्स प्रोव्हाइड केलेले ते त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. सिमिलरली कधी कधी असं पण तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की 21st सेंचुरीमध्ये जे काही जागतिक आंदोलन झालेली आहेत किंवा वर्ल्डमध्ये आंदोलन झालेली आहेत तर ते कशा पद्धतीने त्यांचं स्वरूप बदललेलं आहे. यावेळेस जरी तुम्हाला डायमेन्शन्स क्रिएट करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता की इंडियामधलं कॉक्रोच जनता पार्टीचं एक्झाम्पल, वर्ल्डमधले जे काही तुम्हाला आता मी एक्झाम्पल सांगितले ते हे त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता. आणि आंदोलनाचं स्वरूप कशा पद्धतीने होतं म्हणजे नेपाळचा जर एक्झाम्पल केलं जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की तिथं व्हायलन्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळालेलं होतं. पण दुसऱ्या साईडला ज्यावेळेस आपण इंडियाचं एक्झाम्पल बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय होतं की हे पीसफुल प्रोटेस्ट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली होती. आणि त्या पीसफुल प्रोटेस्ट सुद्धा कशा पद्धतीने आपण की डिझायर्ड आउटकम जे आहेत या आंदोलनामधून आपल्याला मिळाले किंवा कॉक्रोच जनता पार्टी असेल त्यांना जे डिझायर्ड आउटकम असेल ते कशा पद्धतीनं त्यांनी फुलफिल केले, त्यांचा जो मोटिव्ह होता, त्यांचा जो अजेंडा होता तो कशा पद्धतीनं फुलफिल केला हे सुद्धा तुम्ही कंपॅरिझन मध्ये त्या ठिकाणी सांगू शकता. वर्ल्डमध्ये कशा पद्धतीनं व्हायलन्स यूज करण्यात आलेला होता आणि इंडियामध्ये हे जे आंदोलन होतं किंवा हे जे मुवमेंट होते हे पीसफुल कशा पद्धतीनं त्या ठिकाणी कॅरी आउट करण्यात आले होते. आणि मग तुम्ही सिमिलरली महात्मा गांधीचं जे काही आपल्याला कोटेशन त्या ठिकाणी बघायला मिळतं की मीन्स आणि एंड्सवर त्यांनी महात्मा गांधींनी सांगितलं होतं तुम्हाला जर एखादा चांगला एंड्स त्या ठिकाणी अचीव्ह करायचा असेल तर तुमचे मीन्स सुद्धा जे आहेत ना ते चांगले पाहिजे. म्हणजे तुम्हाला याच्यामधनं फॉर एक्झाम्पल कॉक्रोच जनता पार्टीचं जर आपण एक्झाम्पल त्या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की त्यांचा जो मीन्स सुद्धा काय होतं की पीसफुल होतं आणि त्यांच्या ज्या डिमांड ज्या होत्या ना ह्या सुद्धा काय होत्या लेजिटिमेट डिमांड होत्या. ठीक आहे, मग तुम्ही महात्मा गांधीच्या ह्या कोटेशनला सुद्धा काय करू शकता ह्या एक्झाम्पलला त्या ठिकाणी कनेक्ट करू शकता. ठीक आहे, हे जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा. आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा प्रोव्हाइड करत. त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचे जे काही डिफरंट एक्झाम्पल्स वगैरे असतील किंवा न्यूजपेपरमध्ये जे काही डिफरंट केस स्टडीज वगैरे असतील तर तुम्ही आयदर होल थ्रू जीएस मध्ये कशा पद्धतीने त्याचा रिलेव्हन्स आहे, कशा पद्धतीने तुम्ही ते यूज करू शकता तुमची क्रिएटिव्हिटी क्रिएट करण्यासाठी किंवा एसे मध्ये कशा पद्धतीने तुम्ही हे एक्झाम्पल्स यूज करू शकता हे त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. डेफिनेटली टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. या व्यतिरिक्त बाकीचे काही डिफरंट इनिशिएटिव्ह आहेत हे आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. तोपर्यंत थँक्यू सो मच.